एकदा एका जंगलाजवळच्या गावात एक अतिशय गरीब आणि प्रामाणिक लाकूडतोड्या राहत होता. तो रोज सकाळी जंगलात जायचा आणि लाकडे कुऱ्हाडीने तोडून ती विकून आपला संसार चालवायचा. एके दिवशी लाकूड तोडताना त्याची लोखंडी कुऱ्हाड अचानक जवळच्या नदीच्या पाण्यात पडली. नदी खोल होती आणि दुप्पट कष्टाशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे तो काठावर बसून खूप रडू लागला. त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन नदीची देवताप्रीत झाली आणि तिने पाण्यातून एक सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढून त्याला विचारले, "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" लाकूडतोड्याने सत्य सांगत ती सोन्याची कुऱ्हाड माझी नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर देवत्याने चांदीची कुऱ्हाड काढली, तेव्हाही त्याने ती नाकारली. शेवटी जेव्हा देवत्याने त्याची लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली, तेव्हा त्याने आनंदाने ती आपली असल्याचे सांगितले. त्याच्या या अफाट प्रामाणिकपणावर खुश होऊन देवत्याने त्याला इनाम म्हणून सोन्याची आणि चांदीची दोन्ही कुऱ्हाडी सुद्धा प्रेमाने दिल्या.